नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधील 23 पैकी 8 धरणं ही 100% भरली आहेत। नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामधून गोदावरीमध्ये सध्या विसर्ग सुरू आहे आणि यामुळे गोदा घाट परिसरामधल्या अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत। रामकुंड परिसरामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। तर नाशिकमध्ये आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। या मुसळधार पावसाचा खरं तर इशारा राज्याच्या अनेक भागांना देण्यात आलेला आहे। तुफान पावसामुळे सध्या वेगवेगळ्या ठिकाणची धरणं भरलेली आहेत आणि गोदा काठावरची ही दृश्य आपण पाहतोय। ते देखील ओव्हरफ्लो होत आहे। त्यासोबतच नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून देखील जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदा पात्रामध्ये पुन्हा वाढवण्यात आलेला आहे। आज सकाळी 11 वाजेपासून जो गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग आहे तो 6336 क्युसेक प्रति वेगाने जो तो गोदा पात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये जी गोदावरीची पूर परिस्थिती आहे ती वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी असलेल्या तोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील येथे गोदावरीचा पुराचं पाणी शिरल्याचं दिसून येत आहे। आपण समोरच्या बाजूला जर बघितलं तर हा समोरचा जो परिसर आहे तो बाजारपेठांचा परिसर आहे। त्या ठिकाणी देखील पाणी आपल्याला गेल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर जे दुकानदार आहे गोदाकाठचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानांमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरल्याचं दिसून येत आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पुन्हा पूर परिस्थिती ही वाढत असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।